मध्ये मी हे दाखवायचा प्रयत्न केला आहे की कसं मी माझं विलेज लाईफ एन्जॉय करते आहे, कसं मी माझ्या विलेजमध्ये आली आहे. आणि पूर्ण व्लॉग हा आहे की मी माझ्या आत्तूकडे आली आहे. तर 1-2 दिवसासाठी फक्त मी आत्तूकडे आले होते राहायला. येण्यामागचं कारण हे की आपण खूप बिझी होतो आपल्या पूर्ण लाईफमध्ये. आपल्याला वेळ नाही भेटत नाही का फिरायला. तर आमचं खूप दिवसापासून प्लॅनिंग चाललं होतं की आपण आज एक जवळपास, जास्त लांब नाही पण इथे कुठेतरी जवळपास तरी आपण ॲटलीस्ट फिरून येऊयात. आणि समर आहे, सगळ्यांना सुट्ट्या असतात उन्हाळ्याच्या, तर सगळे फिरायला जातात, सगळे एन्जॉय करतात. तर मी लिटरली कुठेतरी रोज जॉब काम करून घरी यायचं, रोज तेच खूप कंटाळा आला होता. आणि मग थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी आम्ही बोललो डॅडला की आपण आत्तूकडे जाऊयात. आणि मग आमचा प्लॅन झाला फायनली. आणि खूप दिवस झालं, आय थिंक 1 वर्ष झालं की हां 1 वर्ष झालं असेल मी आत्तूकडे नाही आले. तर मी पूर्ण 1 वर्षानंतर ना आज आत्तूकडे आली आहे. आणि हा मोमेंट मला तुमच्यासोबत शेअर करू वाटतं आहे. आणि बघा, फॅन्टास्टिक व्लॉग असणार आहे यापुढे, सगळं गावाकडचं असणार आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे गावाकडचं म्हणजे की लाईफ कशी असते, गोठ्यापासनं गाईचे धारा काढण्यापासनं सगळ्या गोष्टी ह्या गावात होतात. आणि भारी वाटतं कधीतरी असं लाईफ जगायला. आणि मी तर पुण्यातलीच आहे आणि पुण्यातले असल्यामुळे असं गाव वगैरे काही सहज जास्त बघायला भेटत नाही, कधीतरी भेटतं. आणि मग कधीतरी आल्यावरती खूप जास्त एन्जॉय करायला भेटतं गावाकडे. आणि खरंच खूप छान, खूप भारी वाटतं. म्हणजे ज्यांना गाव नाही आहे स्पेशली त्यांच्यासाठी जर हा एक्सपिरियन्स असेल ना तर भारी वाटतं, म्हणजे नो वर्ड्स. सो फायनलपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करा की अजून तुम्हाला माझे कुठले व्हिडिओज बघायला आवडेल. सो आम्ही आत्ता पोचलो आहे जस्ट. आणि आत्तू पण आमच्यासाठी अजूनपर्यंत जागी राहिली होती. आणि ॲक्च्युली गावाकडे ना सगळेजणं खूप लवकर झोपतात, त्यामुळे आपला पुण्याचा टायमिंग आणि गावाकडचं टायमिंग कधी मॅच नाही होत. गुड मॉर्निंग गाईज. आता तुम्ही बघू शकता जसं की हे बॅक साईडचं माझ्या आत्याचं बंगलं आहे. आणि इथे आता आम्ही आत्याकडे आलो आहे. आणि आत्ता मी सकाळ सकाळी निघाली आहे ते मॉर्निंग वॉकला. आणि एक सुंदर असं गावाचं लोकेशन हे बघू शकता तुम्ही माझ्या मागे, सगळं जंगल आहे. आणि सकाळचं मॉर्निंग वॉक म्हणजे ग्रेट असतं. आणि सकाळचं मॉर्निंग वॉक पण होतं आहे. आणि आमचा जो डॉग आहे त्याला पण आम्ही ॲक्च्युली इथे फिरवायला आलो आहे. म्हणजे आत्तूचा जो डॉग आहे त्याला आम्ही इथे फिरवायला आलो आहे. जस्ट लुक ॲट द क्लायमेट गाईज. वाव, मॉर्निंग क्लायमेट खूप भारी असतं खरंच, खूप फ्रेश वाटतं आता इकडे. जेव्हा पण आपल्या लाईफमध्ये जरा गोष्टी बोरिंग चालू असतात किंवा तीच लाईफ स्टाईल जगून आपल्याला जरा कंटाळा आला असेल ना, तर आपण आपल्या त्या लाईफला थोडासा ब्रेक देऊन आपण न्यू रिफ्रेशमेंट किंवा नवीन गोष्टी अशा ट्राय केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला एक नवीन एनर्जी मिळेल परत वर्क करण्यासाठी. आणि परत वर्क करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला अशा प्लेसेसवरती तुम्ही विजिट करा जिथे गेल्यावर तुम्हाला एकदम छान असं फील होतं, एकदम बेस्ट वाटतं. तो लोकेशन, तो व्ह्यू बघून तुम्हाला एक मस्त अशी वाईब्स येतात. अशा प्लेसेसवरती जाऊन विजिट करा. जे पण तुमचं काही ताण असेल, तणाव असेल, म्हणजेच डिप्रेशन असेल, काम करून रोज बोर झालं असेल, तर अशा गोष्टींना, अशा प्लेसेसला जास्त विजिट करा. सो फायनली आता आम्ही आलेलो आहोत घरी. आणि हा बंगलोचा मी तुम्हाला फ्रंट लुक दाखवते. स्वीट अँड सिम्पल.
जसं की आपण आपल्या घरात सकाळी उठून देवाला आंघोळ घालतो, देवाची पूजा करतो, तसंच नॉर्मली गावालासुद्धा सेमच असतं. मुळात म्हणजे देवाला खूप जास्त मानतात गावाकडे. आणि ते झाल्यानंतर मग आता आम्ही थेट आलेलो आहोत शेतात, बरं का. आणि शेतात आल्यावरती खूप भारी फिलिंग येतं. इथे मस्त मस्त फ्लॉवर्स आहेत. तर शेतात येण्याचं कारण असं की शेतात गोठा आहे आणि गोठ्यात आमच्या गाई, म्हैस, त्या साईडला पण म्हैस वगैरे, त्या साईडला पण गाय आहे. आणि हे आमचं छोटंसं पिल्लू. आता यांचं सगळं चारा देणंपासनं, त्यांना पाणी पाजण्यापासनं, सगळं त्यांना आंघोळ घालण्यापासनं हे सगळे गोष्टी इथे होतात. ही जी मशीन तुम्ही बघताय ना, तर ही मशीन मिक्सरसारखं काम करते. म्हणजे मिक्सर आपलं अन्न बारीक करतं आणि ही मशीन चारा बारीक करते. सो काका इथे गाईचा धारा काढतायत आणि खूप फ्रेश मिल्क असं हे गाईचं मिल्क असतं. हे बघा मला काय भेटलं आहे. इतकी सॉलिड एक कैरी आहे झाडावरची. मी तोडली ॲक्च्युली. मला भेटली, मला दिसली आणि मला कंट्रोलच झालं नाही, तर मी तिला तोडली. आणि आत्तू म्हटली की आत्तू म्हणजे कलेक्ट करते आहे खालच्या जे कैऱ्यात आम्ही आता ज्या पाडल्यात त्या. जसं तुम्ही बघू शकता की मी माझ्या खूप छान अशा गावात आली आहे आणि गावाचं खूप भारी वाटतं यार गावामध्ये. म्हणजे लाईक वाव. सो आता आम्ही हे कैरी घेऊन चाललेलो आहोत परत घरी. आता सगळं काम झालेलं आहे. गाईंना आंघोळ घालण्यापासनं, गाईंच्या धारा काढण्यापासनं, गोठा साफ करण्यापासून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत. तर हा असा काहीतरी लुक दिसतो आहे. बंगलो असा लांबनं दिसतो आहे. एक मिनटं मी झूम करते. सी वाव. सो आता मी पटपट घरी जाणार आहोत आणि मग फ्रेश होणार आहोत. त्याच्यानंतरनं मग ब्रेकफास्ट, त्याच्यानंतरनं जेवण, त्याच्यानंतरनं परत गप्पे पण मारायचे आहेत भरपूर जास्त. आणि मग सगळं झाल्यानंतरनं आम्ही आजच घरी परत निघणार आहोत दुपारी. काय करते म्हणू? काय करते म्हणी? काय करते? झोपली आहे तू? झोपायचं म्हणू? भूक लागले? हा म्हणू भूक लागले तुला? तुम भूक लागले मनूला भूक लागली. चिडली आहे म्हणू माझ्यावर. चिडली. झोप म्हणू झोप. सो ह्याला म्हणतात कैरीचं पन्हं. जी कैरी आम्ही सकाळी तोडली होती त्याचं. बघा गाईज, आम्ही स्वयंपाक करतोय. एक शेफ तिकडे आहे पण ती खूप लाजते, त्याच्यामुळे तिचा चेहरा नाही दाखवू शकत. तिचं चेहरा नाही पण तिचं फूड बघा. इथे तिने फ्रेंच फ्राईज बनवलेत आमच्यासाठी. वाव, सो यम्मी. आणि गावाकडे लिटरली आम्ही फ्रेंच फ्राईज बनवून खाणार आहे आता. ही आत्तूची मुलगी आहे माझ्या आणि ती अप्रतिम कुक करते. आणि तिने आमच्यासाठी भजीसुद्धा बनवलेली आहे. ते भजी पण तुम्ही बघू शकता. वाव, किती क्रिस्पी आहे. सो आज जेवणात ॲड केलेलं आहे तांदळाची खीर, जी की खूप पौष्टिक असते. निघायचा टायमिंग झाला आता 5 वाजले. तर आता मी निघणार आहे. एक 5-10 मिनटात थोडा वेळ बसून फॅमिलीसोबत टाटा बाय बायवाला सीन होऊन त्याच्यानंतर एक 5 मिनटात आम्ही मग आमच्या घरी निघणार आहे. तर स्पेशली हा व्लॉग याच्यासाठी केला होता की गावाची लाईफ किंवा गावामध्ये आम्ही आत्तूकडे कसं एन्जॉय करतो, किंवा एन्जॉय म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण बोर होतो तर रिफ्रेशमेंटसाठी नेहमी आपण आपल्या फॅमिलीसोबत कुठेतरी बाहेर ॲज अ स्मॉल ट्रिप म्हणून तरी जायला पाहिजे, असं माझं स्वतःचं तरी मत आहे. तर मी खूप जास्त बोर झाले होते रोजच्या रुटीननी, तर जरा थोडंसं रिफ्रेशमेंट म्हणून मी आत्तूकडे आले होते. तर झालेलं आहे फायनली. आम्ही आता आमचं पॅकअप झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहे. तर एक अर्धा तास किंवा अर्धा आणि ट्रॅफिकवर डिपेंड आहे. जास्तीत जास्त 1 तास लागतो आम्हाला. पुण्यापासून हे गाव 1 तास लांब आहे.
चेंज करून फ्रेश होऊन आता बसलेली सुद्धा आहे. ॲक्च्युली खूप दमली आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जास्त ट्रॅफिक पण होतं, त्यामुळे जास्त काही ब्लॉग दाखवू नाही शकले मी, कारण मी झोपून गेले होते लिटरली गाडीमध्ये. आणि घरी आले, डिरेक्टली चेंज वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मी आता झोपायला चालली आहे. गाईज मी खूप जास्त दमली आहे. एवढा जास्त प्रवास नव्हता ॲक्च्युली, खूप लांबचा नव्हता, 1 तासाचाच होता, पण तरी पण लिटरली आता एनर्जी पण नाही आहे बोलायला. पण तरी पण म्हटलं जर आपण ब्लॉग स्टार्ट केला आहे तर आपण तो एंड पण करूयात. त्याच्यामुळे मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. आणि खरंच हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून मी जे पण माझे नवीन व्हिडिओज अपलोड करेल ना त्याची नोटिफिकेशन लिंक तुम्हाला येईल. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सबस्क्राईब करण्यासाठी पण फुकट आहेत, तर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट.